सावरकर जलतरण तलाव येथे आयोजित कार्यक्रमामध्ये सोलापूर शहरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय जलतरणपटू तसेच त्यांच्या पालकांनी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंडाले यांना निवेदन दिले। सावरकर जलतरण तलाव व मार्कंडेय जलतरण तलाव येथे खेळाडूंना पूर्वीप्रमाणेच मोफत सरावाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या कार्यक्रमात खेळाडू आणि त्यांच्या पालकांच्या वतीने महापौर विनायक कोंडाले यांचा सत्कार करण्यात आला। तसेच नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक अक्षय अंजिखाने, नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल, नगरसेवक मेघनाथ येमूल यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी खेळाडूंनी जलतरण तलावाच्या शुल्कामध्ये झालेल्या वाढीमुळे अनेक खेळाडूंना नियमित सराव करणे कठीण होत असल्याची भावना व्यक्त केली। सोलापूर शहरातील अनेक जलतरणपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले असून अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेने मोफत सरावाची सुविधा कायम ठेवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावर महापौर विनायक कोंडाले यांनी उपस्थित खेळाडू आणि पालकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले। सोलापूर शहरातील खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये शहराचे नाव उज्ज्वल केले आहे, त्यामुळे अशा खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले। येत्या काही दिवसात महानगरपालिका आयुक्तांची बैठक घेऊन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंना मोफत सरावाची सुविधा कशा पद्धतीने देता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल। लवकरच यावर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले। महापौरांच्या या आश्वासनामुळे उपस्थित खेळाडू आणि त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी यशवंत बाथरूट, श्रीकांत शेटे, मनीष भावसार, श्रीकांत दोरनाल, हरीश अन्नलदास, दशरथ गुरव, प्रताप सूर्यवंशी, श्रीरंग खाडेकर, संजय साळुंखे, सुरेश माळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते।